अहंकाराची भाषा कोणासाठी वापरतोय हे मुख्यमंत्री झाल्यापासून बोलतोय असं शिंदेंनी म्हटलं। शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे काहींना पटतच नाही असंही शिंदे म्हणालेले आहेत। उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर ही टीका। मी तर अहंकाराची भाषा कोणासाठी बोलत होतो आज कालच नाही बोललो। मी मुख्यमंत्री झाल्यापासून जे माझ्या विरोधामध्ये नेहमी आरोप प्रत्यारोप करत असतात, सर्वसामान्य माणूस शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला ज्यांना पसंतच नाही, त्यांना अजून पण हजम होतच नाही, त्यांना म्हणजे पोटदुखी अजूनही ती जळजळ मळमळ निघते, त्यांच्याबद्दल मी बोललो। आणि अहंकार किती असावा, गर्व किती असावा, द्वेष किती असावा आणि घमंड किती असावी या बाबतीमध्ये मी बोललो। त्यामुळे युती म्हणून आम्ही लढतोय। गाफील राहिलात तर मुंबई महापालिकेची निवडणूक शेवटची ठरेल असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। मनसेच्या कोकण महोत्सवात राज ठाकरे यांचं हे सूचक विधान। रात्र वैऱ्याची आहे, मतदार याद्यांवर लक्ष ठेवा असं राज ठाकरे म्हणतायत। रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा। ज्या प्रकारचं आता सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे, मतदार याद्या आणि याच्यातलं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं। आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे। ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल। जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा, आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग कोणालाच आवरता येणार नाही। राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे आज नवी मुंबईतल्या नेरूळ पोलीस ठाण्यात पोहोचले। अमित ठाकरेंवर नेरूळ पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला। या गुन्ह्याबद्दलची नोटीस अमित ठाकरेंनी पोलीस ठाण्यात जा स्वीकारली। पाहूया। नवी मुंबईमधल्या नेरूळमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं परवानगीविना लोकार्पण केल्यानंतर अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। त्यानंतर आज अमित ठाकरे नेरूळ पोलीस ठाण्यात पोहोचले। पोलीस ठाण्यात जाण्याआधी त्यांनी नेरूळमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। गुन्हा दाखल झाल्यानंतर नेरूळ पोलिसांनी राज ठाकरेंच्या घरी जात अमित ठाकरेंना नोटीस देण्याचा प्रयत्न केला होता, पण ती नोटीस अमित ठाकरेंनी स्वीकारली नव्हती। अखेर आज नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये जात अमित ठाकरेंनी ही नोटीस स्वीकारली आहे। जे आम्ही तो कपडा घाणेरडा फाडला, महाराजांना पाण्याचा अभिषेक दिला, आमच्याकडे दूध नव्हतं पण पाण्याचा अभिषेक दिला, त्याच्यानंतर आम्ही त्यांची आरती केली आणि त्याच्यामुळे जर आमच्यावर कलम होत असेल तर मला अभिमान आहे। अजून टाकायचे तर टाका, आणि ती नोटीस आहे, त्याच्यामुळे ह्याचा मला अभिमान आहे, मला अजिबात वाईट वाटलं नाहीये। पोलिसांचे जे मसिया होते त्यांना वाटलं केस करू शांत राहतील, केस केल्यावरती ठाकरेंना अजून ग्लो येतो। बघताय ना माझा नेता कसा खुललाय। अमित ठाकरेंनी जे केलं ते काय चुकीचं केलं का? महाराज आतमध्ये बंदिस्त आहेत, अतिशय धूळ घाण असं त्या कपड्यावर पडलेलं होतं आणि महाराजांना त्याच्यातून या धूळ घाणीच्या पुतळ्यांना त्या मुक्त केलं। हा गुन्हा आहे, या महाराष्ट्रात तो गुन्हा होऊ शकतो। अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून बिनविरोध नगरसेवक निवडून आणण्यासाठी दबाव तंत्राचा वापर सुरू असल्याचा आरोप युगेंद्र पवारांकडून करण्यात आला। विरोधात उभ्या असणाऱ्या उमेदवाराला प्रत्येकी 20 लाख रुपये दिल्याचा आरोपही युगेंद्र पवारांकडून करण्यात आलाय। 8 पैकी साधारण 4 उमेदवार म्हणजे 4 सीटवर आमचे उमेदवार होते आणि एकेकाला त्यांनी 20 लाख रुपये तिथं असे दिलेत अशी चर्चा लोकांमध्ये आहे। आमचे उमेदवार सगळे सामान्य घरातले, सगळे कष्ट करणारे उमेदवार आहेत। त्यांच्या 10 वर्ष जर त्यांनी काम केलं तरी 20 लाख रुपये त्यांना कमवता येणार नाही। एवढं सहज ते येतात, 20 लाख 25 लाख जो काय आकडा असेल तो देऊन ते तिथं या 4 लोकांना त्यांनी फोडलं। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेसाठी प्रचार करण्यात आला। फुरसुंगी उरुळी देवाचीमध्ये भाजप शिवसेनेत कुरघोड्या असा विजय शिवतारेंनी म्हटलंय। धनुष्यबाण आणि भाजपचं जे काय असेल ते मिटवून घ्या असंही शिंदेंचे आदेश आहेत। फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेसाठी यंदा पहिल्यांदाच निवडणूक। आपण जाहीर करा, थोड्या कुरकुरी आहेत शिवसेना भाजपमध्ये, पण तुम्ही आता तुमच्या तोंडाने जाहीर करा, युती करून टाका, इथं पण युती करा। आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार त्यांनी माघार घेतलेली आहे। 2-3 जागा काय ते इकडे तिकडे बघा, परंतु या ठिकाणी युती करा आणि या ठिकाणी या विकासाला चालना द्या। कारण येणाऱ्या 2 तारखेला आपण एवढंच काम करा की
धनुष्यबाणासमोरचं बटन दाबा, कमळ निशाणी असेल तिथे कमळाचं बटन दाबा. पण तुम्ही काय बघू नका, धनुष्यबाण बघा. धनुष्यबाण बघा, सोपा विषय आहे. आणि हे बटन दाबू. धनुष्यबाण आपला प्रभू रामाचा आहे. चित्रावाघ मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिमा खराब करतायत. काँग्रेसच्या संध्या सवालाखे यांची चित्रावाघ यांच्यावर ही टीका. अत्याचाराच्या घटनेनंतर देवाभाऊंसाठी व्हिडिओ बनवायला हवा होता असंही त्यांनी म्हटलंय. देवा ओ सकपाळ, कोणाला दरिंदा म्हणता तुम्ही? काय तुमचं कर्तृत्व आणि योगदान या राज्यासाठी जरा सांगाल का? राज्यातील लोकप्रिय आणि यशस्वी मुख्यमंत्री देवाभाऊंवर बोलायची आपली लायकी आहे का? जरा तपासून तर बघा. जातीवादीचं राजकारण तुमच्या दिल्लीच्या आकाच्या वंश परंपरेतून सुरू झालंय. औरंग्यांच्या औलादींना मांडीवर बसवायचं आणि हिंदूंना डावलायचं. त्यामुळे खरे दरिंदे कोण हे अख्खा देश जाणतोय. आणि म्हणूनच जातीपातीच्या पलीकडे जाऊन गाव, शहर आणि जनतेचा विकास करणाऱ्या, बहिणींचा सन्मान करणाऱ्या देवाभाऊंना जनतेने एकदा, दोनदा नाही, तीनदा निवडून दिले. देवाभाऊ, मला तर एक विनंती करायची की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त केस जर तुमची कोणी खराब करत असेल ना, तर ही तुम्ही ठेवलेली वकील आहे ना, चित्राताई वाघ, ही करते. हिला जर तुम्ही वेळीच रोखलं नाही ना, तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुमची सगळी इमेज खराब करण्याचं काम चित्राताई निश्चित करेल. ज्या पद्धतीने चित्राताई वाघ तुम्हाला बटरिंग करतात, त्या चिमुकलीवर जेव्हा अत्याचार झाला ना, देवाभाऊला जर विनंती केली असती ना ताई तुम्ही, की देवाभाऊ काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर आज अत्याचार होत आहे, अन्याय होत आहे, हा व्हिडिओ जर बनवला असता ना देवाभाऊला, तर बरं वाटलं असतं.